जो काय हक्काची देणी आहे ती आम्हाला एकरकमी देण्यात यावी, असं आज आम्ही संघर्षाच्या माध्यमामध्ये चाललेलो आहे. जर आम्हाला दिली नाही तर आम्ही येणाऱ्या 7 ऑगस्टच्या आतमध्ये केव्हाही त्रिवास आंदोलन सेवानिवृत्त संघर्ष समितीच्या वतीने सर्व वरिष्ठ जे सेवानिवृत्त कर्मचारी आहे यांच्या वतीने आझाद मैदान इथे केलं जाईल असं मी तुम्हाला सांगतो. आतापर्यंत आम्ही सन्माननीय उपमुख्यमंत्री नगरविकास खात्याचं जे त्यांच्याकडे आहे एकनाथ शिंदेसाहेब यांना अनेक वेळा निवेदनं दिलेली आहेत. त्यांनी अनेक भाषणामध्ये सांगितलं की आम्ही तुमची संपूर्ण कामगाराची रक्कम लवकरच देऊ, परंतु अजूनपर्यंत त्यांनी दिलेली नाही आहे. त्यानंतर मुंबईच्या महापौर रितुताई तावडे तसेच उपमहापौर संजय घाडीसाहेब यांच्याही संपर्कामध्ये आम्ही होतो. त्यांनी सांगितलं की तुमची एकरकमी ग्रॅज्युटी लवकरच देऊ. त्यानंतर महाव्यवस्थापक आणि बेस्टच्या अध्यक्षा यांच्याशी आम्ही संपर्क साधला. त्यांनी तर आम्हाला रायटिंगमध्ये लिहून दिलं का जुलै अखेरपर्यंत तुमच्या सर्वांची देणी एकरकमी दिली जाईल, परंतु ना शब्द पाळला ना म्हणजे कोणीही शब्द पाळलेला नाही आहे. आमची सर्वांची चेष्टा म्हणजे ज्येष्ठाची चेष्टा करण्याचं काम हे प्रशासन महापालिका आणि राज्य शासन करीत आहे. तुमच्या मागण्या आता तात्काळ म्हणजे जुलै अखेरला जर 3-4 दिवस बाकी आहेत, आम्ही उद्या चेअरमॅन मॅडमला भेटू. जर दिल्या नाहीत तर बेस्ट दिन जो असतो त्या बेस्ट दिनच्या आधीच बेस्टच्या विरोधामध्ये, शासनाच्या विरोधामध्ये आणि महापालिकेच्या विरोधामध्ये आम्ही तीव्र आंदोलन छेडू असं आम्ही सर्व मेळाव्यामध्ये सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने आम्ही जाहीर केलेलं आहे. आत्तापर्यंत आमच्या बेस्ट संघर्ष समितीने जे काय आंदोलन केलेलं आहे त्याला ज्या पद्धतीने यश मिळायला पाहिजे ते मिळालं नाही असं आम्हाला जाणवलेलं आहे. कारण याच्यामध्ये राज्य शासन किंवा महानगरपालिका आणि बेस्ट प्रशासन या तिघांकडून जी आमची मागणी आहे की मागणी न म्हणता आमचा हक्क म्हटलं तर चालेल, कारण हे आमचे हक्काचे पैसे, आमची ग्रॅच्युटी आणि त्याच्यावरती असलेलं व्याज हे त्यांनी द्यायलाच पाहिजे.